आज आपण बनवणार आहोत पालक टिक्की। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: एक जुडी पालक, एक वाटी पोहा, कांदा चिरलेला, तीळ, जिरे, मिरची पावडर, मीठ आणि बेसन, अर्धा वाटी बेसन, हळद आणि ठेचा। सर्वात प्रथम आपण पालक स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची। पालकमधली सगळी घाण निघून जाते। पालक बारीक कापून घ्यायची। पालक बारीक कापून घेतलेली आहे आपण। आता हे पोहे पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे 10-15 मिनिटं, म्हणजे पोहे फुलून जातात। भिजून ठेवायचे। भिजवलेले पोहे आपण त्याचं पाणी वगैरे गाळून घेतलं। आता ते बाहेर काढले। एका कटोऱ्यामध्ये हे पोहे टाकायचे, पालक टाकायची, कसं मिक्स करायचं। पूर्ण ते पालक आणि पोहे मिक्स झाले पाहिजे। आणि पालक पूर्ण मिक्स केलेला आहे। त्याच्यामध्ये कांदा टाकायचा कापून, कांदा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये बेसन टाकायचं। अर्धा वाटी घेतलेला आहे आपण, जेवढं लागते आपल्याला तेवढं बेसन टाकायचं। मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, हळद आणि ठेचा, हिरवी मिरचीचा ठेचा पण टाकायचा, जिरं टाकायचं, वरून पांढरे तीळ टाकायचे थोडेसे, आणि हे पूर्ण आता मिक्स करायचं। ते मिक्स केल्यानंतर असे टिक्की पूर्ण मिक्स केल्यानंतर छोट्या छोट्या पालकाच्या टिक्क्या करायच्या याप्रमाणे। आपण असे छोटे छोटे पालकाचे टिक्क्या तयार करून घेतल्या आणि त्याच्यावर असे थोडे थोडे तीळ टाकायचे। त्यामुळे दिसायला पण छान दिसतील आणि टेस्टी पण होतील। आता मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे। माझ्याकडे छोटाच पॅन आहे,
त्याच्यावर थोडंसं कमी तेलाची रेसिपी आहे, त्याला जास्त तेलही नाही लागत. आणि ही टिक्की या पॅनवर अशी छान होऊ द्यायची आहे. वरून थोडं एवढं थोडं तेल टाकायचं. कमी गॅसवर आपण ते चांगलं होऊ द्यायचं आहे छान, कारण ती टिक्की आतमधून चांगल्या शेकल्या गेली पाहिजे. काय आपण छान असे झालेले आहेत, बराच वेळ ठेवलेला आहे. आणि याला पलटून घेऊया. बघा कशी छान झालेली आहे. बघा कसं छान झालेली आहे. हे पण थोडंसं पलटून घ्यायचं. बघा आपली पालकाची टिक्की छान झालेली आहे, भाजून खरपूस भाजली गेलेली आहे. खूप छान असा वास येऊन राहिलेला आहे. असं वाटते खूपच टेस्टी झालेली आहे. दिसायला पण खूप छान दिसून राहिली. आता हे पूर्ण आपली टिक्की झालेली आहे. काढून घेते मी प्लेटमध्ये. ही आपण टमाटर सॉस सोबत खाऊ शकतो. अशा प्रकारे आपल्या ह्या पालकाच्या टिक्क्या छान तयार झालेल्या आहेत. ते आपण सॉसबरोबर पण खाऊ शकतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.